निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेले आहे, आता बघा सुरुवात झालेली आहे। आता एक एक करून आम्ही पुढे जातो टप्प्याटप्प्याने। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुमच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज काही शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळणार आहे। म्हणजे सरासरी हेक्टरी 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण करणं शक्य होणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर, म्हणजे टोटल मिळून 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी सुद्धा आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे 14,000 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरण सुद्धा केला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुमच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, पीक विम्याची आज पहिली यादी सुद्धा आलेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव सुद्धा पीक विम्याचे पैसे कधी येतील याची वाट सुद्धा पाहत होते। तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, राज्यामधील 90 लाख पीक विम्याच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस पीक विम्याचे पैसे हस्तांतरण सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होणार आहे। म्हणजे आज काही शेतकरी बांधवांना डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा मिळणार आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। म्हणजे आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामध्ये पैसे हस्तांतरण करायचे आहे, त्यासाठी आज परिपत्रक काढण्यात आलेला आहे। म्हणजेच आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना आज डबल पीक विमा हस्तांतरण सुद्धा होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांचे कमी नुकसान झालेलं असेल त्यांना कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांचे 2024 मध्ये नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना आजपासून पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे मागील 2 ते 3 दिवसांमध्ये नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना सुद्धा पुढील 5 दिवसांमध्ये पैसे मिळणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, हा जो पीक विमा आहे तर तो पीक विमा 2024 चा आहे। म्हणजे मागल्या वर्षी ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना आजपासून पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे काल नुकसान झालेले असेल किंवा आज नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 5 दिवसांमध्ये पैसे देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजे तुमचे जर नुकसान झालेले असेल तर तुम्ही लवकरात लवकर पंचनामे सुद्धा करून घ्यायचे आहेत। कारण ज्या शेतकरी बांधवांचे पंचनामे होणार आहेत त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या स्वरूपामध्ये नुकसान भरपाई सुद्धा मिळणार आहे। म्हणजे मागच्या वर्षीचा पीक विमा आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा मागच्या वर्षीचा आहे। म्हणजे 2024 चा हा पीक विमा आहे। तर हा पीक विमा राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरण होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमचे सुद्धा नुकसान झालेलं असेल, म्हणजे 2024 मध्ये तुमचं नुकसान झालेलं असेल आणि तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, हे पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे 14,000 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस विस्तार सुद्धा केला जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल मागील 2 ते 3 महिन्यामध्ये पीक विम्यामध्ये घोटाळे सुद्धा झालेले होते, नाहीतर तुम्हाला त्याच महिन्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार होते, परंतु पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी पीक विम्यामध्ये घोटाळे केले होते, त्यामुळे त्यावेळेस पैसे सुद्धा आलेले नव्हते। त्याच्यावरती आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। त्यांनी परत एकदा सांगितले आहे की आज 14,000 कोटींचा निधी पीक विम्याचे पैसे विस्तार करण्यासाठी आलेला आहे। हा निधी आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे विस्तार करण्या अगोदर तुमची पात्रता सुद्धा तपासली जाणार आहे। म्हणजेच पात्रता तपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, शेतकरी बांधव असाल, तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे। ती बातमी म्हणजे पेरणीच्या मुहूर्तावरती शेतकरी बांधवांना हातभार लावावा या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा पेरणी करायची असेल तर त्या पेरणीसाठी राज्य सरकारकडून पीक विम्याच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी जी दुसरी आनंदाची बातमी आलेली आहे, ती दुसरी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला पीक विम्याचे पैसे येतील, त्यासोबतच तुम्हाला पेरणीसाठी राज्य सरकारकडून 15,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 15,000 रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु या अनुदानासाठी एक अर्ज करणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव अर्ज करतील त्या शेतकरी बांधवांना केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून 30,000 रुपये अनुदान पेरणीसाठी देण्यात येणार आहे। म्हणजेच भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांसाठी 2 आनंदाच्या बातमी आलेले आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत, सोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये परवा पीक विम्याचे पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा मिळणार नाही। म्हणजेच काही जिल्ह्यांमध्ये कमी पीक विमा मिळणार आहे, तर काही जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून जे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, तर त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये समान पीक विमा येणार नाही। काही जिल्ह्यामध्ये कमी पीक विमा तर काही जिल्ह्यामध्ये जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती हजार रुपये हेक्टरी पीक विमा सोडण्यात येणार आहे ते जिल्हे सुद्धा बघून घ्यात। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान जास्त प्रमाणामध्ये झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा म्हणजे डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे कमी नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना कमी पीक विमा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे पैसे जिल्ह्यानुसार सुद्धा सोडण्यात आलेला आहे। राज्य सरकारला माहिती आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेलं होतं, त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचा जिल्हा या जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला आज जास्त पीक विमा म्हणजे डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, त्या अगोदर ज्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पेरणीच्या अगोदर पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही सुद्धा या पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव या पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ज्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा। ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला नसेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे
येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी सुद्धा केलेली असावी। ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत। सोबतच शेतकरी बांधवांनो पीक विम्याचे पैसे घेण्यासाठी जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे तरच मला पीक विम्याचे पैसे येणार आहेत, अन्यथा पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। कारण शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता असेल किंवा पीक विम्याचे पैसे असतील तर हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावर तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतात। म्हणजे हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर पैसे येतील, अन्यथा जर तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा पीक विम्याच्या पात्रता सांगितलेल्या आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। परंतु शेतकरी बांधवांनो एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 20 जिल्ह्यामधील असेल आणि त्यांचं नुकसान झालेलं असेल आणि ते शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आज ज्या 20 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। तर जे शेतकरी बांधव परभणी जिल्ह्यामधील आहेत त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो 2024 मध्ये सर्वात जास्त नुकसान ज्या जिल्ह्याचं झालेलं होतं तर ते जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। जे शेतकरी बांधव परभणी जिल्ह्यामधील असेल त्या शेतकरी बांधवांना डबल पीक विमा विस्तार सुद्धा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यांपैकी दुसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। जे शेतकरी बांधव बीड जिल्ह्यामधील आहेत त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 12,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त नुकसान झालेलं होतं त्यामुळे शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो असे पण काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज 2,000 हेक्टरी 3,000 हेक्टरी सुद्धा पीक विमा मिळणार आहे, ते जिल्हे सुद्धा सांगणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो तिसरा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा। तर या जालना जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा डबल पीक विमा विस्तार होणार आहे। सोबतच चौथा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। तर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज 16,000 रुपये हेक्टरी पीक विमा विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे तुम्हाला जिल्हे सांगत आहे तर या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेले आहे त्यामुळे त्या शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा वाटप करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांना 20 जिल्ह्यांपैकी 5वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा। तर या जालना जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा विस्तार होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्हाला आतापर्यंत 20 जिल्ह्यामधील 5 जिल्हे सुद्धा सांगितलेले आहेत। उर्वरित 15 जे जिल्हे आहेत तर ते 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सातारा, दुसरा जिल्हा रत्नागिरी, तिसरा जिल्हा रायगड, चौथा जिल्हा सांगली, 5वा जिल्हा धाराशिव, 6वा जिल्हा लातूर, 7वा जिल्हा नांदेड, 8वा जिल्हा हिंगोली जिल्हा, 9वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 10वा जिल्हा वाशिम जिल्हा, 11वा जिल्हा यवतमाळ, 12वा जिल्हा अकोला जिल्हा, 13वा जिल्हा अमरावती, 14वा जिल्हा वर्धा जिल्हा, 15वा जिल्हा नागपूर। तर बघा शेतकरी बांधवांनो या 15 जिल्ह्यामध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत। म्हणजे टोटल मिळून तुम्हाला सुद्धा 20 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। उद्या 8 जिल्ह्यामधील आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असेल, कापूस पिकाचे नुकसान
नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे ज्वारी पीक असेल, तूर पीक असेल, मूग असेल, मटकी असेल, चवळी असेल यांसारखे जे पिके आहेत तर त्या पिकांपैकी कोणत्या जरी पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला कमी पीक विमा मिळणार आहे। सरासरी हेक्टरी 10,000 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे कापूस पिकाचे नुकसान झालेलं असेल, सोयाबीन पिकाचे नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना आज जास्त पीक विमा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला पिकानुसार आणि तुमच्या जिल्ह्यानुसार पीक विमा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती मुद्देसूद दिलेली आहे। जर मनामध्ये काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून टाका। परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।